त्यांनी त्यांचेच पैसे जमा केले, परत घेतले, फक्त दाखवताना त्याचं कर्ज दाखवलं. कोण बोलतंय? इन्कम टॅक्स. यामिनी जाधव मला चॅलेंज करायचं नाही, नाहीतर उद्या पेपर घेऊन येईल अशी उधळून टाकेल मी. नाद करायचा नाही माझा. मी पुराव्याशिवाय बोलत नाही कधी. किरीट सोमय्याने 8 एप्रिल 2022 यशवंत जाधवच्या 40 प्रॉपर्टी इन्कम टॅक्सने जप्त केल्या होत्या. धाड पडली त्यावेळेला. धाड पडल्यानंतर काय केलं? इन्कम टॅक्सने सांगितलं की यामिनी जाधवचं पद रद्द करा. का रद्द करा? तर म्हणाले की त्यांच्यावरती 1 करोड रुपयाचं जे कर्ज घेतलेलं त्यांनी दाखवलंय ते कर्ज नाहीये. केस काय होती? कोलकात्यामध्ये एक प्रधान डीलर्स नावाची कंपनी होती. कोलकात्याच्या त्या प्रधान डीलर्स कंपनीकडून यांनी 1 करोड उसने घेतले आहेत असं दाखवलं. पण इन्कम टॅक्सने जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आलं की कोलकात्यातली जी प्रधान डीलर्स नावाची कंपनी आहे, ऍक्च्युअली ती कंपनी एक डाटा ऑपरेटर चालवतो ज्याचं नाव उदय महावर आहे. उदय महावरने ती कंपनी चालवायला घेतली. उदय महावर असं सांगतो ताब्यात घेतल्यावर इन्कम टॅक्सला रायटिंग मध्ये तो काय सांगतोय की आमच्याकडे काही असे कुठले शेअर वेअर नव्हते, हे सगळे पैसे यशवंत जाधवांचेच आहेत, त्यांनी त्यांचेच पैसे जमा केले, परत घेतले, फक्त दाखवताना त्याचं कर्ज दाखवलं. कोण बोलतंय? इन्कम टॅक्स. यामिनी जाधव मला चॅलेंज करायचं नाही, नाहीतर उद्या पेपर घेऊन येईल अशी उधळून टाकेन मी. नाद करायचा नाही माझा. मी पुराव्याशिवाय बोलत नाही कधी. काय सांगितलं तुम्ही? मग म्हणाले किरीट होतं ना, किरीट सोमय्या काय म्हणाला? त्या कल्लेतला एक लाल लंगाची दायली सापडली. त्या लाल लंगाच्या दायलीमध्ये अति एक नोंद आहे की 50 लाखाचं घड्याळ मातोश्रीला दिलं आणि 2 करोड रुपये पण त्यांना दिले. हाच किरीट सोमय्या मठाला मुंबई तकला इंटरव्ह्यू देताना आमचा अत्यंत दिलेर पत्रकार भाऊ अभिजित कारंडे काय म्हटलं? मला काय मातोश्रीवर अलग करायला लागते, देवेंद्र फडणवीसने सांगितलं म्हणूनच केलं. म्हणला की नाही? आपण एक पण मनाचं वाक्य बोलत नाही. सुषमा अंधारे काहीही मनाचं सांगत नाही. पोलीस हो, आचारसंहितेवाले हो, आर पार व्हिडिओ रेकॉर्ड करा. आपण लाख वेळा सांगते, रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. दादा, ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, काहीही करावे, पण तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. वाटताय सुषमा अंधारेचा. ये डर होना चाहिए, ये डर होना चाहिए. राजे हो, त्यांनी सांगितलं की आम्ही एवढे पैसे दिले का तुम्ही मातोश्रीला? तर तुम्ही सांगताय की नाही बाबा, मला तर ते आरोप करायला सांगितले होते मातोश्रीवर, सगळे देवेंद्रने सांगितले होते. म्हणजे उद्धव साहेबांच्या बदनामीचा कट किती मोठा होता ते विचार करा. बरं, ह्या सगळ्यांवरती पुढे एक अजून कडी झाली की मग यामिनी जाधवांवरती अटकेची वगैरे कारवाई झाली. मग यामिनी जाधव वाया सुरत गुवाहाटीला गेल्या. आता यामिनी जाधव जर एवढ्या स्वाभिमानी होत्या आणि यामिनी जाधवांचे खरेच काही प्रश्न होते तर त्यांनी ते इथेच का बरं सांगितले नाही की बाबा मी आजारी होते वगैरे वगैरे आणि मला काय भेटले नाही, जे काही त्यांची कारण असतील ती का सांगितली नाही? कुणाला कारण सांगताय तुम्ही? कुणाला? की मी आजारी होते आणि ते आले नाही भेटायला म्हणून मी दुखावली गेले. यामिनी जाधवजी, निष्ठा म्हणजे काय ते तुम्हाला कळतं का? तुम्हाला एक निष्ठेचं उदाहरण सांगते. यामिनीजी, पंकजा मुंडे यांचे वडील वारले. पंकजा मुंडेच्या वडिलांनी भाजप अक्षरशः महाराष्ट्रात उभी केली. माधव पॅटर्न त्यांचाच होता. पंकजा मुंडेच्या वडिलांनी इथे हे देवेंद्र फडणवीस त्या पंकजा मुंडेच्या वडिलांची बॅग सांभाळायचं काम करत होते. त्या पंकजा भरल्या ताटावरून मुंडे गेले. मुंडेंचं निधन झालं आणि त्यांच्या अंत्यविधीला अजिबात नरेंद्र मोदी आले नाही. मी परळीचे आहे, ते आले नाही. पण याचं भांडवल करत पंकजा मुंडेंनी पक्ष सोडला नाही. यामिनी जाधव निष्ठा काय असतात एकदा शिका, काय असतात त्या. कारण यामिनी जाधव हे समजून घ्या की अरविंद भाई हे ते नाव आहे का? अरविंद भाईंची मशाल इथं पेटली पाहिजे.
अरविंद भाई हे ते नाव आहे की उद्धव साहेबांच्या एका फोनवर सहज राजीनामा देऊन बाहेर पडलेला माणूस आहे। यामिनीजी, अरविंद भाई म्हणजे निष्ठेचा विषय आहे, यामिनी जाधव, यशवंत जाधव हा चेष्टेचा विषय आहे।